नमस्कार. आज आपण एक अशी अद्भुत कथा ऐकणार आहोत जिथे श्रद्धा थेट नियतीला आव्हान देते. ही कथा आहे नंदीची, एका अशा भक्ताची ज्याच्या अटूट विश्वासाने नशिबाचा मार्गच बदलून टाकला. तर मग ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करते. खरंच शुद्ध भक्तीमध्ये इतकी ताकद असू शकते का की ती नशिबात लिहिलेलं सुद्धा पुसून टाकू शकेल? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. कथेची सुरुवात होते एका वरदानानं. पण म्हणतात ना, प्रत्येक वरदानाची एक किंमत चुकवावी लागते. आणि इथे ती किंमत होती एक भयंकर सत्य. एका ऋषीची इच्छा पूर्ण झाली, पण त्या आनंदाच्या मागे एक मोठं दुःख लपलेलं होतं. तर आपली गोष्ट सुरू होते शिलाद नावाच्या एका महान ऋषींपासून. ते खूप मोठे ज्ञानी होते, भगवान शिवाचे परमभक्त होते. पण त्यांना एकच दुःख होतं, त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि मग आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिलाद ऋषींनी कठोर तपस्या सुरू केली. त्यांनी अनेक वर्ष ऊन, वारा, पाऊस सगळं सहन केलं. त्यांच्या तोंडी फक्त एकच नाव होतं, महादेव. ही एक अशी साधना होती ज्यातून त्यांना भगवान शिवाला प्रसन्न करायचं होतं. आणि अखेर त्यांची भक्ती फळाला आली. भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी एक असं वरदान दिलं जे आजपर्यंत कोणाला मिळालं नव्हतं. त्यांनी वचन दिलं की शिलाद यांना असा पुत्र मिळेल जो सामान्य मुलासारखा आईच्या गर्भातून नाही, तर थेट त्यांच्या तपस्येच्या शुद्धतेतून जन्माला येईल. मग शिलाद ऋषींनी एक मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या पवित्र अग्नीमधून एक तेजस्वी बालक बाहेर आलं. त्याचं रूप एकदम दैवी होतं. त्याचं नाव ठेवलं गेलं नंदी. नंदी लहानपणापासूनच खूप वेगळा होता. त्याला प्राण्यांची भाषा कळायची आणि त्याच्यात प्रचंड शक्ती होती. नंदीच्या जन्मानंतर सगळीकडे आनंदी आनंद होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. लवकरच कथेला एक दुःखद वळण मिळालं जेव्हा आश्रमात दोन महान ऋषी आले, मित्र आणि वरुड. त्या ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने नंदीकडे पाहिलं आणि त्यांचे चेहरे एकदम गंभीर झाले. त्यांनी एक अशी भविष्यवाणी केली जी ऐकून शिलाद ऋषींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी सांगितलं की नंदीचं आयुष्य फक्त 8 वर्षांचं आहे. ज्या मुलासाठी इतकी तपस्या केली तोच आता जाणार होता. पण अशा परिस्थितीत नंदीची प्रतिक्रिया पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. वडिलांना इतकं दुःखी पाहूनही तो अजिबात घाबरला नाही. उलट त्याच्या मनात एकच निश्चय होता, जर आयुष्य इतकंच असेल तर मग प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास फक्त महादेवाच्या भक्तीतच घालवायचा. आणि इथूनच सुरू झाला नंदीचा खरा संघर्ष, नियतीविरुद्ध एक लढा. आणि त्याचं शस्त्र होतं फक्त आणि फक्त भक्ती. नंदीने जी तपस्या सुरू केली ना, तशी तपस्या ब्रह्मांडात कोणीच पाहिली नव्हती. त्याची साधना इतकी तीव्र होती की पृथ्वी थरथरू लागली. नद्यांनी आपले मार्ग बदलले. एवढंच नाही तर स्वर्गातले देवसुद्धा चिंतेत पडले. कारण ही एका सामान्य मुलाची भक्ती नव्हती, हा होता नियतीला दिलेला एक थेट जबाब. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. नंदीची भक्ती इतकी प्रबळ होती की स्वतः भगवान शिवाला त्याच्यासमोर यावंच लागलं. तो क्षण आला होता जेव्हा एका भक्तानं आपल्या भक्तीनं भगवंतालाच जिंकून घेतलं. महादेवांनी नंदीच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते शब्द उच्चारले ज्यांनी नियतीच बदलून टाकली. ते म्हणाले, तू फक्त माझा भक्त नाहीस, तू तर माझंच रूप आहेस. आणि या क्षणापासून तू अमर होशील. बस, इथेच नियती हरली आणि भक्ती जिंकली. म्हणजे विचार करा, या एका वरदानाने काय झालं. कुठे एक अल्पायुषी बालक आणि कुठे एक अमर दैवी अस्तित्व. जो कालपर्यंत एका ऋषीचा मुलगा होता तो आता स्वतः शिवाचं रूप बनला. एका लहान मुलाची जागा आता शिवाच्या गणांच्या अजिंक्य सेनापतीने घेतली होती. आता अमरत्व तर मिळालं, पण त्यासोबत मोठ्या जबाबदाऱ्याही आल्या. नंदीला आता स्वर्गात एक कायमचं स्थान आणि काही पवित्र कर्तव्य मिळाली. त्याला कैलासाचं रक्षक, शिवाचं वाहन, सगळ्या गणांचा प्रमुख आणि धर्माचं संरक्षक बनवण्यात आलं. तो शिस्त, निष्ठा आणि भक्तीचं प्रतीक बनला. आणि म्हणूनच आज आपण कोणत्याही शिवमंदिरात गेलो की शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती आपल्याला दिसतेच, कारण तो आजही आपल्या प्रभूच्या सेवेत तिथेच असतो. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो? सगळ्यात महत्त्वाचा धडा हाच आहे की खरी निस्वार्थ भक्तीमध्ये इतकी ताकद असते की ती मोठ्यात मोठ्या संकटावर, अगदी नशिबावरही मात करू शकते. आणि ही कथा हे सुद्धा सांगते की जेव्हा आपली निष्ठा आणि श्रद्धा पक्की असते तेव्हा त्याचं फळ हे काही छोटं मोठं नसतं. ते आपल्याला थेट देवत्वाच्या पातळीवर घेऊन जातं. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका खूप खोल प्रश्नावर विचार करायला लावते
जर भक्ती ही खरोखरच नशिबाचे दरवाजे उघडणारी किल्ली असेल, तर मग आपल्या आयुष्यातलं ते कुलूप कोणतं आहे जे आपल्याला उघडायचं आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?